घटना आहे नागपूरची। नागपूरमधील विजय चौधरी हा 22 वर्षांचा अत्यंत हुशार, शांत स्वभावाचा तरुण होता। इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकणारा विजय चौधरी हा एका मध्यमवर्गीय कुटुंबामधून आलेला होता। विजयचे वडील कंपनीमध्ये नोकरीला होते, तर त्याची आई विमला ही एक घर सांभाळणारी साधी गृहिणी होती। विजय हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने दोघांच्याही जीवाचा तो खूप मोठा आधार होता। अभ्यासामध्ये हुशार जरी असला तरी विजय मनाने फार जास्त भावनिक होता आणि कॉलेजमध्ये त्याची ओळख निकिता वानखेडे या देखण्या आणि स्टायलिश दिसणाऱ्या मुलीशी झाली। सुरुवातीला साध्या गप्पा, हसणं, खेळणं आणि काही दिवसातच मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। विजयने निकिताला आपलं भविष्य मानून तिच्यासाठी सर्वस्व ओतायला सुरुवात केली, पण निकिता मात्र वेगळीच होती। तिला विजयचं प्रेम नको होतं, तर त्याचे पैसे हवे होते। सतत गिफ्ट्स, महागडे मोबाईल, शॉपिंगसाठी ती सतत त्याच्याकडे मागणी देखील करायची। विजयच्या मर्यादित उत्पन्नातही तो तिच्या हौशेसाठी आईचे दागिने, स्वतःची स्कूटर विकून खर्च करायचा। त्यानंतर विमला वारंवार आपल्या मुलाला समजवायची, बाळा, प्रेमामध्ये एवढं जास्त झुकू नकोस, ती तुझा वापर करत आहे असं मला वाटते। पण प्रेमाच्या नशेमध्ये बुडालेल्या विजयच्या कानावर आपल्या आईचे शब्द कधी पडतच नव्हते। काळ पुढे पुढे सरकत असताना विजयच्या काही मित्रांनी त्याला सांगितलं की निकिता एका दुसऱ्याच मुलासोबत वेळ घालवते, पण विजयला अजिबात विश्वास बसला नाही। एके दिवशी त्याने तिच्या सोशल मीडियावरती एका अनोळखी मुलासोबतचे तिचे फोटो पाहिले आणि त्यानंतर विजयने निकिताला विचारलं, तर उलट तीच रागावली आणि विजयला म्हणाली, तुझं प्रेम इतकं कमजोर आहे का? आणि हो, लग्न झाल्यावर असंच मला कंट्रोल करणार आहेस का? आता विजयच्या मनामध्ये शंकेचं बी पेरलं गेलं। तो हळूहळू उदास राहू लागला, आपल्या आईच्या कुशीमध्ये रडू लागला। एका दिवशी त्याने ठरवलं सगळं काही सत्य शोधायचं। त्यानंतर तो निकिताच्या पीजीवरती पोहोचला, तेव्हा आतून कुजबूज ऐकू आली। दरवाजा किंचित उघडला आणि समोरचं दृश्य पाहून त्याचा जीव पोरखळला गेला। निकिता आणि रोहित एकाच बेडवरती होती, अतिशय जवळच्या अवस्थेत। विजयने व्हिडिओ काढण्याचा देखील प्रयत्न केला, पण रोहितने त्याला पाहिलं आणि तो रागाने तिथून निघून गेला। निकिताला फोन करून त्याने धमकावलं, मी तुमचं खरं रूप जगासमोर आणणार आहे। ही धमकी ऐकताच निकिता आणि रोहितने त्याला कायमचं संपवायचं ठरवलं। त्यानंतर 2 दिवसांनी निकिताने फोन करून विजयला एका सुनसान ठिकाणी बोलवलं आणि आपण दोघं नव्याने सुरुवात करूयात असं सांगितलं। पण तिथे रोहित आधीपासूनच हजर होता। वाद वाढला आणि रोहितने विजयचा गळा आवळला। निकिता सगळं काही पाहत होती। काही क्षणामध्येच विजय शांत झाला। 28 नोव्हेंबर 2018 रोजी विजय कॉलेजमध्ये तर गेला, पण त्यानंतर तो घरी परतलाच नाही। पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर 2 दिवसांनी विजयचा मृतदेह डोंगरामधील भागात सापडला। त्याचा गळा दाबलेला होता आणि अंगावरती मारहाणीचे निशाण देखील होते। विमलाने पोलिसांमध्ये निकितावरती गुन्हा दाखल केला। त्यानंतर तपासामध्ये कॉल रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही फुटेज मधून सगळं काही स्पष्ट झालं की रोहित कांबळे हा निकिताचा खरा प्रियकर होता आणि त्या दोघांनी मिळूनच विजयची हत्या देखील केली होती। आता ही बातमी परिसराला हादरवून गेली। विजय गेला, पण आईने अजिबात हार मानली नाही। वकील न मिळाल्याने तिने स्वतः कायद्याचं शिक्षण घेतलं। 2 वर्षांचा संघर्ष, पुस्तकं, कोर्टामधील फेऱ्या, शेवटी तिने स्वतःच आपल्या मुलाची केस लढली। न्यायालयात विमलचा ठाम आवाज घुमला, माझा मुलगा फक्त खरं प्रेम करत होता, त्याची चूक इतकीच झाली होती। कोर्टाने निकिता आणि रोहितला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावली। विजयची आई जिंकली, पण विजय मात्र परत आला नाही। प्रेक्षकांनो, ही कथा सांगते, प्रेम आंधळ करून घेऊ नका। खऱ्या भावना आणि स्वार्थ यामध्ये फरक नक्कीच ओळखा आणि आपल्या आईचा सल्ला हा कधीही चुकीचा नसतो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपात ऐकायला तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।